120वा दीस आसा आमचो. म्हणजे 4 महिने झाले तुमकां कळ्ळेंच आसलें. 4 महिने आमी हांगासर बसला. संघावटी न्याय मानता की जो हाऊस ऑफ अभिनंदन लोधा जो प्रोजेक्ट येता हांगासर आमच्या गांवांत अजून फक्त 100 मिटर 150 मिटर ही बाउंड्री सुरू जाता हांगासून. इतलो व्हडलो प्रोजेक्ट आसा. तुमकां खबर आसा? थोडेच सांगता तुमकां. कितें तुमकां विचारूंक जाल्यार विचारा. हो जो हाऊस ऑफ अभिनंदन लोधाचो प्रोजेक्ट आसा एक आमचो गांवचो एक प्लॅटू आसा. त्या प्लॅटूचेर 5.5 लाख स्क्वेअर मिटर त्याच्या जास्त एरियेचेर तो प्रोजेक्ट येता. आणि हो प्रोजेक्टान कितें आसा प्लॉटेड विलाज आसा आणि फ्लॅट्स आसा. सो प्लॉटेड विलाज आणि फ्लॅट्स मेळून हे हावजींग युनिट्स कितें म्हणटा पळय ते तेंच्यांनी एफोर्डेबल हावजींग स्कीम ही गव्हर्मेंटान एक स्पेशल स्कीम काडलेली. असे जे बिल्डर्स आसता लँड डेव्हलप करता त्यांच्या खातीर तांकां फायदो जावपा खातीर ही स्कीम केल्ली आसा. हितून एफोर्डेबल हावजींग स्कीम म्हणटा. पण एफोर्डेबल म्हटल्यार कितें स्वस्त जालें ना. स्वस्त म्हटल्यार साध्या मनशां खातीर जे कमी पयशांनी मेळोंक जाय ते जमीन जावं घर. पण हांगासर जे प्लॉट्स येता जे विलाज येता ते 1 करोडाच्या वयर तेजी रेट. 2 BHK जाता तिचे 80 लाखाच्या वयर रेट्स आसा. कळ्ळें? सो अशे एफोर्डेबल हावजींग स्किमीच्या अंडर तेंच्यांनी बेनिफीट घेतलेले आसा त्या कंपनी. आणि जी प्लॉट सायज आसा ती 110-116 स्क्वेअर मिटर पासून स्टार्ट जाता. 110-116 स्क्वेअर मिटराची घर बांधू शकता. एज पर TCP ना. 225 तरी जाय मिनिमम एरिया TCP एक्टा प्रमाणे. सो ही स्कीम तांकां बेनिफीट जावंक जाय. म्हणजे खूब प्रमाणात तांकां प्लॉट डेव्हलप करूंक जाय. मोठ्या प्रमाणात कमर्शियल डेव्हलपमेंट जावंक जाय म्हणून ती ही स्कीम गव्हर्मेंटान अशी हाडली की तांकां 100 पासून स्टार्ट करपाक मेळटा प्लॉट बांदपाक. मिनिमम 100 स्क्वेअर मिटर एंड अबाव. सो अशी स्कीम आसा ती. कळ्ळें? तितून क्रायटेरिया कितें आसा ना म्हाज्या तुमकां असल्यान 100 स्क्वेअर मिटरचो प्लॉट करपाक मेळचें ना. जो बिल्डर 1 लाख स्क्वेअर मिटर एरिया डेव्हलप करू शकता तेकाच ती स्कीमचो बेनिफीट घेवपाक मेळटा. तुमचे कडेन कोणा कडेन आसा 1 लाख एरिया ना. आमी सामान्य मनशा कडेन ती स्कीम घेवपाक मेळची ना एफोर्डेबल हावजींग स्कीमची. बेनिफीट कोणाक जातलो अशे भायरसून कोण बिल्डर्स येता तांकां. सो त्या स्किमीच्या अंडर त्यांनी 2023 हावजींग युनिट्स येतले. 2023 खंयसरूय हावजींग सोसायटी जाता थंयसर 350 जावं 450 फ्लॅट्स आसता. हांगासर एका धपक्यान 2000च्या जास्त फॅमिलीज सेटल जातल्यो ह्या गांवांत. आणि गांवाची इतली कॅरिंग कॅपेसिटी ना की आमी कचरो पसून हँडल करू शकता पंचायतीची. एक दीस सोडून कचऱ्याची व्हॅन येता हांगासर. उदक फाटल्या दिसांनी शॉर्टेज आसलेलें पावस नासलेलो म्हणून. वेस्ट मॅनेजमेंट इलेक्ट्रिसिटी सगळे इश्यू आसतले. आणि त्यांचे स्वताचे डॉक्युमेंट सांगता 17,000चे पॉप्युलेशन त्या जाग्यार येतले. 17,000 पॉप्युलेशन. आणि आमचे ते गांवचे 7.5 एप्रॉक्सिमेटली 7,500 पॉप्युलेशन आसता. ते एका धपक्यान 17,000 थंयसर येतले. थंयसर नवीन म्युनिसिपालिटी तयार करपाक मेळटा. इवन MLA पासून थंयसर जातलो. लोधा MLA लोधा पंचायत कितें म्हणू शकता तुमी तेका मागीर. सो तेंचो डॉमिनन्स जातलो मागीर फुडें. सो हो गोव्याचो सगळ्यात व्हडलो प्रोजेक्ट. हेज्या व्हडलो आनी प्रोजेक्ट अजून तरी प्लॅन येवंक ना. प्लॅनाक 5.5 लाख स्क्वेअर मिटरच्या जास्त आसा. आनी इतलो व्हडलो खंयसरूच ना प्रोजेक्ट. सो हो प्रोजेक्ट तरी सक्सेसफूल जालो जाल्यार बाकीचे सगळे प्रोजेक्ट जितले गोवा भर येवपाचे आसा तांकां एक ओपन मेळटले. जाय तशें तुमी डिस्ट्रॉय करा म्हणून आमचे गोवा. हिल डिस्ट्रॉय करतले आमचे. फ्लॅटीज डिस्ट्रॉय करतले. हाजान लँड डिस्ट्रॉय करतले. गोंयच ट्रेजिडी तुमकां खबर आसा सॉल्ट पॅनान तेंच्यांनी घेतलेली. जितले लोक मेल्ले ते उजो पेटोवन कळंगूट सायडीन आरपोरा. सो अशें जर आमी तरी आवाज उठयना आमी आमचो स्ट्रॉंग स्टेट ओपोज करिना जाल्यार हे गांवाचे गांव काबार करपाचें जेंच्यांनी षडयंत्र जें केलां तें सक्सेसफूल जातलें. म्हणून आमच्या गांवच्या लोकांनी कितें केलां आमचो गांव आमकां वाचोवंक जायो. आमचो पर्यावरण वाचूंक जाय म्हणून आमी इतलो व्हडलो प्रोजेक्ट नाका. आमचें गांव डिस्ट्रॉय करूंक जाय एनवायरमेंट डिस्ट्रॉय करूंक जाय म्हणून आमी 120 दीस हांगा बसता. आनी तितून एक गोश्ट अशी आसा म्हत्वाची गोश्ट एनवायरमेंट क्लियरन्स लागता तांकां.
हेजो व्हडलो प्रोजेक्ट जेन्ना आसता 130 म्हणजे 50 हेक्टरच्या जास्त आसा एरिया तेका एनवायरमेंट EC सर्टिफिकेट लागता